सिंधुदुर्गातील कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। संदेश पारकर आणि राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, त्यामुळे संदेश पारकर लवकरच हाती धनुष्यबाण घेणार असल्याची चर्चा आहे। आज पारकरांनी नंदनवन निवासस्थानी भेट घेतली। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, निलेश राणे ही पारकरांची भेट घेण्याची शक्यता आहे, काय घडामोडी घडतात तळ कोकणात? संदेश पारकर जे आहेत ते थोड्या दिवसातच धनुष्यबाण जे आहे ते हाती घेण्याची शक्यता आहे। कारण जर का पाहिलं तर जी काही लढत कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आता ही भेट जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेली आहे। त्यांच्यासोबत राजन तेली जे आहेत ते देखील सोबत उपस्थित आहेत आणि म्हणून कुठेतरी आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आहेत ते संदेश पारकर जे आहेत ते हाती धनुष्यबाण घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या भेटीमध्ये आपण जर का बघतो तर उदय सामंत असतील, राजन तेली असतील, हे सर्व जे सोबत आहेत, त्यामुळे कुठेतरी आता कोकणामध्ये जे आहे ते पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे सेनेत जाण्याची शक्यता आहे।